नाणेमाची या गावात आम्ही आहोत. जर आपण नाणेमाडीचा धबधबा बघायला आलात तर इथे आपली राहण्याची एक घरगुती व्यवस्था इथे होऊ शकते. ते मामुनकर काका आहेत. इथे आपली राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था होऊ शकते. काका किती लोक राहू शकतील इथे? आपल्याकडे तशी 5-50 लोक राहू शकतात. आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण दोन्ही. दोन्ही सोय आहे आणि बाथरूम आणि याची सगळी व्यवस्था आहे. टॉयलेट वगैरे सर्व आहे. इथे आपण बघू शकता इथे घरगुती व्यवस्था आहे. घरगुती व्यवस्थेमध्ये आपली राहण्याची आणि जेवणाची दोन्ही व्यवस्था होऊ शकते. नाणेमाचीला जर आलात कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही येऊ शकता. सुंदर गाव आहे. नाणेमाचीचा धबधबा साधारणतः डिसेंबरपर्यंत असतो. पण त्यानंतरही आजूबाजूच्या निसर्गामुळे बरेचसे पर्यटक येत असतात. तर आपण नक्की या ठिकाणी राहण्याच्या आणि जेवणासाठी जरूर या ठिकाणी या. आणि जे आपण धबधबा आहे तो आमचे ते आई नामदेवकडून देवस्थान आहे. हां. ते जागृत देवस्थान आहे. आणि ते कुठे आहे? ते धबधब्याच्या जवळ धबधब्याच्या कुठे? बाजूला. धबधब्याच्या बाजूलाच आहे का? हां, एकदम त्या बाजूला आहे. तू फोटो काढलाय? पण आम्ही गेलो तिथे दिसला नाही आम्हाला. पलीकडे आत जावं लागतं का? पाण्याचे पाणी येतं बघ मधून हां 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 खाली एंट्री करतो. हां बॅनरवरती बघा फोटो काढलाय. हां 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 तो तिथंच आहे. तिथला आहे का तो? पण आता ते पाणी इतकं येतं की जाता येत नाही नाही, पलीकडे तिथपर्यंत. नाही. ते डिसेंबर नंतर जाता येतं. लोक लांबून मग यात्रा वगैरे असते? एक भात कापणी वगैरे झाली ना त्यावेळी आमचं पहिला बाकीच्या लोकांचं ते पहिला खीर भोजन होते. बरं. परत तुम्हाला सांगतो की एवढं जागृत देवस्थान आहे की विचारू नका. हां हां. जबरदस्त आहे. त्याच्यावरूनच तुम्ही तुमच्या पाहुणा- याचा आता लोकांनी त्याला पर्यटन केलेलं आहे. हां हां. आम्ही लोक आमचं ग्रामस्थांचं ते ग्रामदेवत आहे ते. बरं बरं. असं काय नाव त्यांचं? आई नामदेकर आहे. त्याच्यावरूनच तुम्ही तुमच्या हॉटेलचं पण नाव ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये उल्लेख. येस.